अमित शहा दिल्लीला जात असताना थेट विमानतळावर जरी अजित पवार भेटले असले तरीही कालपासून मुंबईत असलेल्या अमित शहांच्या दौऱ्यात अजित पवार मात्र गायब होते। उपमुख्यमंत्री अजित पवारांनी अमित शहांच्या दौऱ्यापासून 4 हात लांब राहणं पसंत केलेलं आहे। अजित पवार कुठेही दिसून आलेले नाहीत। मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री फडणवीस हे सावलीसारखे मात्र अमित शहांसोबतच होते। मात्र अनेकदा शहांशी माझे संबंध चांगले असल्याचा दावा करणाऱ्या अजित पवारांनी कालपासून अमित शहांपासून अंतर राखलं। विशेष म्हणजे अजित पवार मुंबईतच असल्याचं कळत आहे, तर अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे मंत्रीही अमित शहांसोबत दिसलेले नाहीत। नेमका शहांचा दौरा कसा होता आणि अजित पवार कुठे उपस्थित नव्हते पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। अमित शहांच्या स्वागतावेळेस देखील अजित पवार गैरहजर होते। वर्षा निवासस्थानी दर्शनाच्या वेळेसही अनुपस्थित होते। फडणवीसांच्या घरी जी बैठक झाली तिथे देखील दादा नव्हते। लालबागच्या राजाच्या दर्शनाला अमित शहा गेले तेव्हा देखील शिंदे फडणवीस होते, परंतु अजित पवार नव्हते। अजित पवार काल रात्रीच बारामतीतून मुंबईत आल्याची माहिती समोर आली आहे। अजित पवार मुंबईत असूनही शहांच्या दौऱ्यापासून दूर का होते असा सवाल उपस्थित झाला आहे। जीएसटी काउन्सिलच्या बैठकीला देखील अजित पवारांनी दांडी मारली। तर जीएसटी परिषदेला अजित पवारांच्या अनुपस्थितीवरून सुप्रिया सुळेंनी मात्र जोरदार निशाणा साधलाय। त्यांनी ट्विट केलेलं आहे। त्यांनी काय म्हटलंय पाहूया। जीएसटी काउन्सिल बैठक ही प्रत्येक राज्याच्या विकासात्मक मार्गावरील महत्त्वाची बैठक आहे। देशाचा सर्वाधिक जीएसटी हा महाराष्ट्रातून केंद्राला जातो। राज्य सरकार ज्या नवनवीन योजना जाहीर करते त्यासाठी निधीचा तुटवडा जाणवतोय। राज्याच्या हक्काचा जीएसटी परतावा मिळण्यासाठी अर्थमंत्री या बैठकीला उपस्थित न राहणं कितपत योग्य आहे। गैरहजर राहून यातून अर्थमंत्र्यांना या प्रश्नाचं गांभीर्य कितपत राहिलंय याचा जनतेनं काय बोध घ्यावा। दरम्यान यावर आता अमोल मिटकर यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे। त्यांनी नेमकं काय म्हटलंय पाहूया। सागर बंगल्यावर असण्याचा काय प्रश्न आहे। भारतीय जनता पार्टीच्या कोर कमिटीची बैठक काल झाली, त्याच्यानंतर महायुतीच्या संदर्भातल्या काही चर्चा झाल्या आणि सागर बंगल्यावर अर्थातच देवेंद्रजींच्या उपस्थितीत त्यांच्या पक्षाच्या नेत्यांची बैठक होणार आहे। दादांना जायचं असेल तर ज्या ठिकाणी संयुक्त बैठक असेल त्याच ठिकाणी दादा जातील।